पुणेकरांची अस्मिता आणि शहराची ओळख असलेला MH12 हा आरटीओ कोड आता कायम राहणार आहे। वाहन नोंदणीची ZZ ही शेवटची मालिका संपत आल्याने हा ऐतिहासिक कोड बदलणार असल्याची भीती पुणेकरांमध्ये होती। मात्र केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावलाय। गडकरी यांनी MH12 कोड कायम ठेवण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्याचे आश्वासन दिलं असून आता नवीन क्रमांकासाठी 1A सारखी पर्यायी अल्फा न्यूमेरिक सिरीज वापरली जाण्याची शक्यता आहे आणि पुणेकरांच्या भावनांचा विजय झाला असून पुण्याची ओळख आता रस्त्यांवरून पुसली जाणार नाहीये। त्यामुळे हा विषय पुढच्या काही मिनिटांमध्ये अधिक सविस्तररित्या समजून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि आपलं सगळ्यांचं कट टू कट मध्ये खूप स्वागत। MH12 म्हटलं की पुणे हे जगप्रसिद्ध आहे। शिवाय MH12 हा पुणेकरांचा अभिमान असून त्याचा गर्व सुद्धा ते बाळगतात। इतकंच काय तर गाड्यांच्या नंबर प्लेट पासून ते सोशल मीडिया मीम्स, त्याचबरोबर स्टिकर, कपडे, वाहनांचे मॉडिफिकेशन आणि पुणेरी कंटेंट पर्यंत MH12 चा वापर दिसतो। मात्र गेल्या काही दिवसांपासून MH12 या पुणेकरांच्या ओळखीमध्ये मोठा बदल होणार असल्याचं म्हटलं जात होतं आणि याचं कारण म्हणजे पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये वाहनांची संख्या इतकी प्रचंड वाढली गेली आहे की आता MH12 अंतर्गत येणाऱ्या इंग्रजी अल्फाबेटच्या सर्व मालिका आता पूर्णपणे संपत आल्यात। म्हणजेच आरटीओ कडून दिल्या जाणाऱ्या नंबर प्लेटवर सध्या दुचाकींसाठी ZY तर चारचाकी वाहनांसाठी ZW ही अक्षर मालिका सुरू आहे आणि आरटीओच्या नियमानुसार ZZ ही मालिका संपल्यानंतर सध्याच्या 2 इंग्रजी अक्षरांचा पर्याय पूर्णपणे संपणार आहे आणि दुचाकींची मालिका अवघ्या काही दिवसात तर चारचाकींची मालिका पुढील 2 महिन्यात संपण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। आणि याच पार्श्वभूमीवर आरटीओनं पुढील नव्या नंबर सिरीजची प्रक्रिया सुद्धा सुरू केली होती आणि ती अशी होती की आरटीओने MH12 AAA 0001 अशा प्रकारच्या 3 अक्षरी वाहन क्रमांकांचा प्रस्ताव तयार केला। शिवाय हा प्रस्ताव मंजुरीसाठी राष्ट्रीय माहिती केंद्र अर्थात NIC कडे सुद्धा पाठवण्यात आला आणि मंजुरी मिळाल्यानंतर वाहन आणि सारथीय संगणकीय प्रणालीमध्ये आवश्यक बदल केले जातील आणि त्यानंतर पुण्यात ही नवी मालिका सुरू होईल असं देखील सांगण्यात आलं। यानंतर पुण्याचा अधिकृत कोड जो MH12 आहे हा बदलून नवी मालिका सुरू केली जाणार का असा मोठा प्रश्न सुद्धा अनेकांमध्ये निर्माण झाला होता। शिवाय पुण्याची ही ओळख कायमची पुसली जाण्याच्या भीतीने पुणेकरांच्या भावना तीव्र झाल्या होत्या आणि यावरूनच अनेक चर्चांना उधाण आलं। मात्र पुणेकरांच्या भावना आणि शहराची ओळख लक्षात घेता पुण्याचे खासदार आणि केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी थेट नवी दिल्ली गाठली आणि त्यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पुणेकरांची बाजू अगदी भक्कमपणे मांडली असं सांगितलं जात आहे। आणि यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी नितीन गडकरी यांच्याकडे आग्रही मागणी करत म्हटलंय की कोणत्याही परिस्थितीमध्ये पुण्याची MH12 ही मालिका बदलली जाऊ नये, उलट याच कोड अंतर्गत पुढील पर्यायी मालिका जी आहे ती सुरू करण्यासाठी विशेष मार्ग काढावा। आणि दरम्यान खासदार मोहोळ यांच्या या मागणीवर नितीन गडकरी यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं म्हटलं जात असून MH12 ही मालिका पुणेकरांसाठी किती महत्त्वाची आहे हे लक्षात घेऊन हीच सिरीज पुढे सुद्धा कायम ठेवण्यासाठी संबंधित विभागाला आवश्यक त्या सूचना दिल्या जातील अशी स्पष्ट ग्वाही सुद्धा गडकरी यांनी दिली आहे। त्यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळालाय आणि नवीन नंबरची रचना अल्फा न्यूमेरिक सिरीज मध्ये असेल असं देखील म्हटलं जातंय। पण म्हणजे नेमकं काय असेल तर 2 किंवा 3 इंग्रजी अक्षरांची मालिका पुढे नेण्याऐवजी अक्षर आणि अंक यांचा एकत्रित वापर करून नवीन क्रमांक तयार केला जाऊ शकतो। उदाहरणार्थ 1A 2A 3A किंवा अशाच पद्धतीने अक्षर आणि अंकांचं कॉम्बिनेशन तयार करून त्याला 4 अंकी क्रमांक जोडला जाऊ शकतो। आणि याचा फायदा असा आहे की सध्याच्या 2 अक्षरी मालिकांपेक्षा अधिक मोठ्या संख्येने वाहनांना वेगवेगळे क्रमांक सुद्धा देता येतील। त्यामुळे पुण्यात दररोज मोठ्या प्रमाणावर वाढणाऱ्या वाहन नोंदणीचा वाढता भार हाताळणं सुद्धा आरटीओला शक्य होईल। विशेष म्हणजे या नव्या पद्धतीमध्ये MH12 हा पुण्याचा मूळ आरटीओ कोड कायम राहणार आहे आणि त्यामुळे पुण्याची ओळख बदलणार नाहीये, फक्त MH12 नंतर येणाऱ्या क्रमांकाची रचना बदलणार आहे। दरम्यान यापूर्वीच्या प्रस्तावामध्ये 3 अक्षरी म्हणजेच MH12 AAA 0001 ही मालिका सुरू करायचं म्हटलं जात होतं, पण यासमोर अनेक तांत्रिक अडचणी आहेत, जसं की नंबर प्लेटवरील अक्षर आणि या अंकांची लांबी वाढणार असल्यामुळे रस्त्यांवरील हायटेक CCTV आणि ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन प्रणालीला नंबर वाचताना अडचणी येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती आणि त्यामुळे वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात असं देखील म्हटलं गेलं होतं। आणि यानंतर आरटीओने अक्षर आणि अंक एकत्र असलेली अल्फा न्यूमेरिक मालिका सुचवली होती।
मात्र त्यासाठी केंद्र सरकारच्या वाहन आणि सारथी या संगणकीय प्रणालीमध्ये मोठे तांत्रिक बदल करावे लागणार होते। त्यामुळे हा प्रस्ताव सुद्धा अद्याप अंतिम झालेला नाहीये, मात्र याबद्दल विचार सुरू असल्याचं बोललं जात आहे। परंतु आपण जाणतो की पुणे आज फक्त विद्येचं माहेरघर राहिलेलं नाहीये, यासोबतच IT हब म्हणून सुद्धा ते प्रसिद्ध होत आहे, ज्यामुळे पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरामधील लाखो तरुण नव्या नोकऱ्यांच्या संधी शोधत या पुण्यामध्ये येत आहेत आणि इथेच स्थायिक होत आहेत। शिवाय सणासुदीच्या काळामध्ये सुद्धा आपल्याकडे नवीन वस्तू घेण्याची परंपरा असल्यामुळे अनेक लोक गाड्या घेतात, पण त्यातही दुचाकीकडे नागरिकांचा कल जो आहे तो जास्त असल्याचं एका अहवालामधून सुद्धा स्पष्ट झालंय। आणि इतकंच कारण नाही तर पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था स्पेशली मेट्रो अजून सगळीकडे विस्तारली नसल्यामुळे लोक आजही खाजगी वाहनं रस्त्यावर काढण्याला सुद्धा प्राधान्य देतात। परिणामी शहरामध्ये दिवसेंदिवस वाढणारं वाहन संख्या आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी हे देखील धक्कादायक विषय आता इथले बनलेले आहेत। परंतु आता तरीही वाहन नोंदणी क्रमांकांची समस्या लवकरात लवकर सोडवणं गरजेचं आहे। पण जर असं झालं नाही तर मात्र नवीन वाहनांच्या नोंदणीवर काही काळ परिणाम होऊ शकतोय। त्याचा फटका वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांपासून वाहन विक्रेत्यांपर्यंत आणि RTOच्या महसुलापर्यंत सर्वांनाच बसू शकतोय। त्यामुळे या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेण्याची अपेक्षा आहे। म्हणूनच आता पुणेकरांचं लक्ष याकडे आहे की आता पुढची सिरीज नेमकी कशी असणार आहे, काय असणार आहे। त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया, पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।